हॅलो एव्हरीवन. शेतमाल प्रक्रिया या विषयामध्ये आपण मागील सत्रामध्ये फळे व भाजीपाला यांचे आहारातील महत्त्व, हंगाम आणि उत्पादन याविषयी सविस्तर अभ्यास केलेला असून चालू सत्रामध्ये आपण शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व, गरज व वाव या संदर्भात अभ्यास करणार आहोत. शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व. शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व. उद्योगाचे महत्त्व, गरज व वाव. या संदर्भात आज आपण या तासिकेत पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व, गरज व वाव यामध्ये आपल्याला खूप काही या वाक्यात सांगून जातं. तात्पर्य हे आहे की दिवसेंदिवस भारतीय अर्थव्यवस्था ही बळकट होत चाललेली असून या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी सर्वात मोठं जे काही मोलाचं योगदान देत आहे, तर ते मोलाचं योगदान हे कृषी आधारित उद्योग, त्याचबरोबर शेतमाल आणि शेतातून निघलेला इतर मालावर अवलंबून आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था सांगायचं म्हटलं तर ही पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व, गरज व वाव याच्यामध्ये आपल्याला पाहायचं असं की पारंपरिक पद्धतीनं भाजीपाला, फळे यांचं उत्पादन करून आपण काय करतोय की हा माल आपण आपल्या भारताच्या आजूबाजूला किंवा भारताच्या इतरत्र देशामध्ये, भारत सोडून इतरत्र देशामध्ये आपण हा एकदम A1 A ग्रेड क्वालिटीचा माल आपण काय करतोय, त्यांना विकतो आहे, पाठवतो आहे. मग हा माल ते विकत का घेत आहे? कारण त्यांच्याकडं हा माल उपलब्ध होत नाही आणि हा माल उपलब्ध न झाल्यामुळं ते भारताकडं या मालाची मागणी करतात आणि भारताला जो काही मागेचा आहे तो मागेचा वध करून देतात किंवा त्याच्या बदल्यात त्याची जी काही मूल्य आहे ते मूल्य ते आपल्याला देत असतात. मग याच्यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे की बाहेरील देशांमध्ये ज्या काही प्रोसेसिंग युनिट कंपन्या आहेत, या प्रोसेसिंग युनिट कंपन्या या मालावर प्रक्रिया करून याचा पक्का माल तयार करतात आणि हा पक्का माल पुन्हा हा देश काय करतो, खरेदी करून घेतोय. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या की लोकसंख्येनं भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता काही दिवसांत पहिल्या क्रमांकावरही जाईल आणि पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर लक्षात घ्या सर्वाधिक गरजा या भारतीय नागरिकांना आहेत, सर्वाधिक आवश्यकता या भारतीय नागरिकांना आहेत. व भारतीय नागरिकांना या गरजाचा पुरवठा करण्यासाठी आपल्याच देशामधला हा जो काही शेतमाल आहे, हा शेतमाल जर आपल्या नवयुवकांनी चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग घेऊन जर एखादा प्रोसेसिंग युनिट टाकलं, जर एखादा प्रक्रिया उद्योग टाकला किंवा शेतकरी वर्गाला त्याच्याकडे होणारा जो काही भक्कम माल आहे, हा माल त्याच्याच जाग्यावर प्रक्रिया करून जर विक्री केला तर निश्चित एक प्रकारचा मोठा उद्योग समोर येईल आणि या उद्योगाच्या माध्यमातून हा शेतमाल गरजूवंतापर्यंत प्रक्रिया करून पोहोचल्या जाईल. आलं लक्षात? तुमच्या सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण उत्पादित केलेला शेतमाल जर आपल्यालाच तो पक्का करता आला तर शेतकरी हा निश्चित आर्थिक बाबीने भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगायचंय की भारतामध्ये जवळजवळ 2011 मध्ये 15.40 लाख हेक्टर एवढं क्षेत्र
फळबाग लागवडीखाली आले होते, त्यातून 95.13 दशलक्ष मेट्रिक टन एवढं उत्पन्न मिळालं होतं. भारतातून होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनात 12% एवढं उत्पादन एकट्या महाराष्ट्राचे होते. म्हणून महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असे संबोधले जाते. काय म्हणतात महाराष्ट्राला? फ्रूट बास्केट ऑफ इंडिया. कारण एकट्या महाराष्ट्रामधून 12% इतका फळ पिकाचा वाटा हा महाराष्ट्राने उचलला होता. महाराष्ट्रात प्रामुख्याने आंबा, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, पेरू, पपई, केळी, चिकू, डाळिंब इत्यादी फळं मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात आणि ही फळं लोक सहभागातून त्याचबरोबर लोकांच्या अगदी पसंतीत उतरलेली ही फळं असल्यामुळे यांना मागणीही मोठ्या प्रमाणात बाजारात असते. या व्यतिरिक्त काही आवर्षणग्रस्त व दुर्भक्षित फळं आहेत. ही आवर्षणग्रस्त भागामध्ये येणारी दुर्मिळ फळं मी आपल्याला सांगू इच्छितो. तो आहे आवळा, चिंच, सीताफळ, अंजीर, कवठ, जांभूळ, फणस, करवंद, कोकम आणि बोर या देखील फळझाडांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन हे महाराष्ट्रात घेतलं जातं. जो काही कोरडवाहू शेतकरी आहे आवर्षणग्रस्त भागातला, म्हणजे जिथं पावसाचं अत्यल्प प्रमाण असतं अशा भागात ही जी काही फळं आहेत, फळं ही चांगली उत्पादनं शेतकऱ्यांना देऊन जातात. याबरोबर उद्योगाची गरज कशामुळे आहे की देशामध्ये सध्याचे फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग प्रामुख्याने लघु उद्योगाच्या माध्यमातून चालतात. एकूण प्रक्रिया उद्योगापैकी 70% युनिट हे लहान स्तरावर कार्यरत असून त्याद्वारे 80% रोजगार उपलब्ध होतो. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर शेतकऱ्याने त्याच्याकडे उत्पादित झालेला आंबा थोडक्यात आपण कोकणाचा हापूस घेऊ, हापूस अल्फान्सो ज्याला आपण म्हणतो, हा हापूस स्लाइसच्या स्वरूपात, त्याचबरोबर टूटी फ्रुटीच्या स्वरूपात, फ्रुटीच्या स्वरूपात, त्याचबरोबर माझा या स्वरूपात मार्केटमध्ये आपल्याला हे ज्युसेस उपलब्ध असतात आणि ही ज्युसेस घेण्यासाठी आपल्याला अधिक रक्कम मोजावी लागते. 2 आंब्याच्या रसापासून ही ज्युसेस तयार होतात. 2 आंब्याचं जर शेतकऱ्याकडून आपण किलोनी आंबा घेतला तर तो साधारणतः 60 ते 70 रुपये किलो प्रमाणे घेतला जातो आणि जी काही आपण माझाची बॉटल घेतोय ती बॉटल जवळजवळ 120 रुपयाची असते आणि तिच्यामध्ये फार झालं तर 1 ते 1.5 आंब्याचाच गर हा उपयोगात आणला जातो किंवा त्याच्यावर सोडियम बेन्झोएट किंवा इतर प्रिझर्वेटिव्ह जे आहेत अधिक काळ तो टिकण्यासाठी जी काही शरीराला घातक स्वरूपाची काही प्रमाणात असतात, परंतु आपल्याला ते टाकणं आवश्यक असतं. कारण जर ते प्रक्रिया युनिट करताना जर ते आपण प्रिझर्वेटिव्ह यूज केली नाही तर आपला जो काही पदार्थ असतो तो पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया असते. म्हणून आपल्याला हे जे काही ॲडेड केलेले आपण प्रिझर्वेटिव्ह असतात तर ते टाकणं गरजेचंच असतात. तर या 1 ते 1.5 आंब्यापासून स्लाइस तयार होतं, माझा तयार होतो. हा माझा आपल्याला अवाजवी रक्कम देऊन विकत घ्यावा लागतो आणि गपचूप चुपचाप हा आपण विकत घेतो. मग या पाश्चिमात्य ज्या काही कंपन्या आहेत त्यांना मोठा करण्यापेक्षा जर इंडियामध्ये भारतामध्येच कंपन्या आपण निर्मिती केल्या तर निश्चित या कंपन्याच्या माध्यमातून आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही. नुसताच आपला विकास होणार नाही तर जवळजवळ आपण बघतोय लघु उद्योगाच्या माध्यमातून आज आपण किती 80% लोकांना रोजगार उपलब्ध करून देतोय. 80% लोकांना एक जगण्याची उमेद प्राप्त करून देतोय. 80% बेरोजगारांच्या हाताला काम करण्याची संधी देतोय. म्हणून आपल्याला शेतमाल प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योगाचं महत्त्व हे पाहायचं आहे. इतका मोठा भक्कम साठा या शेतमालातून आहे, त्याच्यामधून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. टोमॅटो केचप असेल, काही आपल्याकडे कच्च्या आंबे असतील, त्या कच्च्या आंब्यापासून पिकल्स लोणची तयार करण्याचं कार्य आपण करू शकतो.
याचबरोबर आपण पन्ह तयार करू शकतो. याचबरोबर जे काही चॉकलेट्स असतात हे चॉकलेट सुद्धा आपण या आंब्याच्या माध्यमातून तयार करू शकतो. शिवाय बर्फीच्या स्वरूपात किंवा आईस्क्रीमच्या स्वरूपात सुद्धा आपण याचा उपयोग करून मोठमोठे प्रक्रिया उद्योग टाकू शकतो आणि या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. हे लक्षात येते आपल्याला प्रक्रिया उद्योगाची गरज काय आहे. ही गरज कशामुळे आहे की वाढती जी काही लोकसंख्या आहे भारतामध्ये, या वाढत्या लोकसंख्येला प्रत्येक बाबीचा पुरवठा हा भारतातच उपलब्ध व्हावा, हा इतर देशातून मागणी न करता भारतानेच मेड इन इंडियाच्या स्वरूपात थेट ग्राहकापर्यंत तो माल पोहोचावा, हाच याचा मागची गरज आहे. आणि उद्योग टाकला तर ही गरज पूर्ण होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपल्या स्थानिकच्या शेतकऱ्याला त्याचा माल नुसता उत्पादित करून सोडायचा नाही, तर त्या मालावर स्थानिक ठिकाणीच प्रशिक्षण देऊन एक आदर्श युनिट उभा करून, एक कंपनी उभा करून त्या कंपनीच्या माध्यमातून पक्का माल तयार करायचा आहे. त्या कच्च्या मालातून पक्का माल तयार करायचा आहे आणि हा पक्का माल आपल्या एखाद्या कंपनीचं संस्थेचं नामांकन करून पेटंट तयार करून याच्या सगळ्या ज्या काही टेस्टेस असतात, आरोग्य ज्या काही आपलं फूड डिपार्टमेंट असतं, अन्य व औषधी प्रशासन यांच्या माध्यमातून